नमस्कार मंडळी, चला तर आपण बनवूया लसूण मेथी. लसूण थोडासा असा छान कापून घेतला. त्यानंतर मग अशी 3 ते 4 पाण्याने मेथी धुवून घेतली. मेथी धुवून घेतल्यानंतर अशी बारीक कापून घ्यायची. सगळी मेथी कापून झाली की गॅसवर कढई ठेवायची आणि थोडंसं तेल टाकायचं आपल्याला पाहिजे तसं. त्याच्यात लसूण टाकायचा. लसूण लाल झाला की मग मेथी टाकायची. मेथीला चांगलं असं पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचे फुल गॅसवरती आणि थोडंसं मीठ टाकायचं. आणि परत ही मेथी होते तोपर्यंत मी इथे चणा डाळ 2 ते 3 चम्मच भाजून घेतले. थोडेसे शेंगदाणे आणि तीळ टाकले. ते सगळं असं खरपूस भाजून घ्यायचं स्लो गॅसवरती आणि त्यानंतर मग प्लेटमध्ये काढून घ्यायचं. हे सगळं थंड होण्यासाठी. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, जाडसर तळायचं आणि त्याच्यानंतर परत अर्धा ग्लास पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची जाडसरच. आणि मग ही काढून घेतली. त्यानंतर 2 टमाटे कापले आणि त्याची पण पेस्ट बनवून घेतली. ती बारीक बनवून घ्यायची एकदम पेस्ट. आणि त्यानंतर मग पेस्ट पण बनवून झाली तर मेथी पण इकडे झाली होती एकदम सुकी पाणी आटलेलं. ती काढून घेतली. गॅसवरती मग कढई ठेवली. कढईमध्ये थोडेसे जिरे टाकले अर्धा चम्मच. ते चांगले तळले की त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा टाकला कापलेला. थोडासा परत लसूण टाकला. 3 ते 4 अशा मिरच्या टाकल्या. त्या पण चांगल्या परतून घेतल्या. मग ही पेस्ट बनवली होती आपण ना, ती पण टाकून चांगली परतून घेतली. मग लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि धने पावडर टाकून छान असं परत ते पण परतून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतत राहायचं. त्याच्यानंतर टमाट्याची पेस्ट टाकली. ती पण छान अशी परतून घेतली. थोडंसं मीठ टाकलं परत, आपण आधी टाकलेलं होतं म्हणून. आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मग मेथी टाकायची. मेथी टाकून छान अशी सगळी मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. गरमच टाकायचं. गरम पाणी टाकलं की कसं भाजीला तरी येते. आणि गरम पाणी टाकून सगळं मिक्स करून घेतलं. थोडीशी कसुरी मेथी टाकली चोळून त्याच्यावरती. त्यानंतर मग भाजी झाली आपली तयार. थोडंसं मग तेल घेतलं. तेलामध्ये लसूण टाकला थोडासा आणि तो चांगला असा लाल करून वरून तडका दिला त्याला. आणि माझ्याकडे थोडंसं चीज होतं तर चीज पण टाकलं. आणि चला तर आपली तयार झाली आहे लसूणी मेथी. छान असं मिक्स करून घ्यायचं. बघा किती छान दिसते. खूप टेस्टी आणि खूप छान लागते. तुम्ही पण बनवून बघा आणि खा.